अरे मराठी माणसालाच मराठी दागिने माहित नाहीत. नाही नाही, तुम्हाला नाव ठेवत नाही हो, त्याच्यात मी पण आहे. अरे मोजके काय हार सोडल्यास नदबीत सोडल्यास काहीच माहित नसते आपल्याला. चला पाहुणीला दागिन्यांनी मडवूयात आणि एक एक दागिन्यांची माहिती बी करून घेऊयात. अयो स्वतः स्वतः नेसली बरं का पाहुणीनं नऊवारी. तुम्ही बी नेसू शकता. कशी नेसायची याचा व्हिडिओ केलाय मागच्या आठवड्यात. डोक्यावर देती लिंक आणि खाली बी देती, नक्की बघा वेळ असेल तवा. पहिलीच मोत्यांची कुडी किंवा त्याला कुड्या बी म्हणतात. अरे 300 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे कुड्यांना. पेशव्यांच्या काळात कारागिरांनी राजघराण्यातल्या नाजूक नाजूक कानांच्या स्त्रियांसाठी बनवलेल्या कुड्या 7 खोट्या मोत्यांच्या असल्या तरी सोन्याच्या पात्र्यात विणलेल्या असायच्या. आता कुड्यांमध्ये डायमंडच्या बेमंडच्या स्टडच्या नावाखाली सगळेच येते म्हणा. चुगली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला. आग बुगडी मोती बुगडी खड्डी बुगडी लवंगा बुगडी केळशीन बुगडी. अरे बुगडीत लई प्रकार आहेत. कानाच्या वरच्या बाजूला लटकलेली बुगडी सोन्यामध्ये मोत्यामध्ये हिऱ्यामध्ये आणि पाचूमध्ये बी येते. बुगडीचे काही तर प्रकार तर 1800च्या शतकामध्ये सापडल्यात. तुम्ही 20व्या शतकात साताऱ्याला जाताना हरवू नका बस. ठुशी भारताची कुस्तीची राजधानी कोल्हापूर मधून आलेली ठुशी. सोन्याच्या छोट्या छोट्या मण्यांनी विणून तयार केली जाणारी ठुशी पेशव्यांच्या काळात जन्माला आलेली. लग्नामध्ये नवरीला सणावाराला कार्यक्रमाला घातली जाणारी ठुशी वेगवेगळ्या डिझाईन मध्ये येते बर का. कोल्हापुरी ठुशी, मोती ठुशी, हासली ठुशी, लाख पेंडंट ठुशी, फिलिग्री ठुशी, गारसोली ठुशी म्हणजेच गादे ठुशी. वज्रटीक अस्सल पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना तो बी कोल्हापूरचाच. वज्रटीक एक ठुशीचाच प्रकार आहे बर का. सिल्कच्या धाग्यांच्या गादीवर सोन्याची वज्रटीक. हा 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 ठसठशीत कारभार. दृष्ट न लागावी म्हणून बी घालत्यात खेड्यापाड्यात. त्याला वज्रावळ म्हणतात. तरी बी काही नकटी बघायची ती बघायचीच, दृष्ट लागायची ती लागायचीच. कोल्हापुरी साज. कोल्हापूरच्या अंबाबाईचा अस्सल पारंपरिक साज म्हणजे कोल्हापुरी साज, ज्याच्यात 10 पेंडंट विष्णूचं प्रतीक असतात, तर 2 पेंडंट माणिक आणि 5 असतात, तर 8 पेंडंट अष्टमंगल असतात, तर 1 असतो या तावीज. चिंच पेटी 16व्या शतकापासून प्रचलित असलेला चोकर स्टाईल सारखा छोट्या पेट्या म्हणजेच पेंडंट आणि छोटे छोटे सोन्याचे मणी ह्यांनी बनलेली चिंच पेटी लई प्रसिद्ध आहे. पूर्वीचे लोक त्यात माशाची छाप बनवायचे आणि ते घालायचे विचारांच्या शुद्धीसाठी. बया मला लई गरज आहे ह्याची. तन्मणी वैवाहिक दाम्पत्य आयुष्याची सुरुवात म्हणून नवरीच्या गळ्यात घातला जाणारा हा तन्मणी हार 4 ते 5 मोत्यांच्या माळांनी विणलेला आणि रंगीत 5 किंवा जास्त खड्यांनी सजलेला हार रेशमाच्या धाग्यात बनवला जातोय. पुतळी चपला हार. हाराचा जन्म 1700च्या शतकात झालाय. ह्या सोन्याच्या नाण्यांनी सजवलेला आणि लक्ष्मीची चित्र असलेला हार म्हणजे चपला हार. ही सोन्याची नाणी घालणाऱ्याच्या घरात ना लक्ष्मी येते असं म्हणलं जायचं. छोट्या मोठ्या सगळ्या साईज मध्ये आता लक्ष्मी हार येतात. बोरमाळ. काळ्या तांबड्या धाग्यात बोऱ्यावानी मणी विणलेली माळ म्हणजे बोरमाळ म्हणून ओळखली जाऊ लागली. एक समान गोलाकार मणी कशाचे बनलेले असतात माहिती का तुम्हाला? माहिती का? अरे मेणाचे आणि त्यावर सोन्याचा पत्रा बसवतात. मोहन माळ. 1, 2, 8, 12 धाग्यांच्या रांगा असतात ज्यात एक समान गोलाकार सोन्याचे मणी गुंफलेले असतात. बऱ्याचदा सूर्याचं पेंडंटही असते बरं का मध्ये. लक्ष्मी हार. लक्ष्मीचा अलंकार मानला जाणारा हा हार आहे ना पुन्हा एकदा स्त्रीच्या रूपानं घरात भरभराट लक्ष्मी घेऊन यावा म्हणून घातला जातोय बर का. गहू तोडे. तोड्यांना नाजूक आकार देताना गव्हाच्या आकाराचं वळण दिलं जाते.
त्याला गवतोडे म्हणतात. कृषी प्रधान देशात धान्याला समृद्धीचं प्रतीक मानलं जाते की नाही, म्हणून ते दागिन्यात येणारच की. सौभाग्याच्या हिरव्या चुड्याला साथ द्यायला गहूतोड हवंच. मोत्याच्या बांगड्या, एकेरी मोती जडवलेली सुंदर नाजूक बांगडी लहान मुलींना नुसतीच चांगली दिसते किंवा मोठ्या बाया त्या दोन्ही हातात 2-2 घालतात. यात फिरकीनं उघडणाऱ्या बी असतात आणि सरकवणाऱ्या बी मिळतात. पाटल्या, पैलू पाडून ठोक्यांनी सजलेली रोजच्या आयुष्यात बी दणकट काम म्हणजे पाटल्या. चपट्या असल्यामुळे नक्षी कामानं साडीत अडकण्याचा प्रश्नच नाही. फक्त पाटलीन बाईकडच कशाला पाहिजेत पाटल्या, आपण बी घेऊ की. हिरवा चुडा, विषम संख्येत भरला जाणारा काचेच्या बांगड्या म्हणजे हिरवा चुडा आहे बर का. हिरवा रंग सुपीकता, प्रजनन क्षमता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जाते, म्हणून नवरीला घाणा बांगड्याच्या वेळेला हिरवा चुडा भरतात. बया पण तो चुडा नको त्या ठिकाणी लय वाजते बर का. बेल पांटिक, रेशीम धाग्यांची मऊ गादी खालून केलेली असताना वर बेलाच्या पानाप्रमाणे 3 पानं प्रत्येक पेटीला असलेला महाराष्ट्रातला एक पारंपरिक दागिना. अरे तुम्ही त्याला चोकर बिकर काही म्हणा, ह्याला खरं नाव तर बेल पांटिकच आहे. अंगठी, हृदयाच्या जवळ जाणाऱ्या शिरेला दाबणारी या अंगठीची परंपरा लई जुनी. अरे ऑस्ट्रिया देशात 1477 मध्ये पहिली साखरपुड्याची अंगठी चढवली गेलेली. आपल्याकडे पोरासोरापासून ती पार म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणी बी अंगठी घालू शकते. म्हणजे उगाच असं भाग्य उजळायला वगैरे म्हणतात. माझं तर नाही बाई विश्वास, बट शायनिंग पेनिंग मारायला करायला काय हरकत नाही, अंगठ्या घालायला काय हरकत नाही. आंबाडा, नवरीच्या डोक्यात खोप्यावानी पिनासारखं घुसवलेला केसांमधला प्रकार म्हणजे आंबाडा, हेरपिनच म्हणा. लग्नासाठी सोन्याचा आंबाडा सूर्यफुलाच्या आकाराचा असायचा, ज्यात ज्वारीच्या धान्याप्रमाणे डिझाईन असायची. आता लय प्रकार मिळतात ह्यात. कंबरपट्टा, लग्नात समारंभात छल्ला किंवा कंबरपट्टा घालायची लय जुनी पद्धत आहे आपल्याकडे. चाव्यांच्या जुडीक्याजवळ असलेला छल्ला किंवा असा कंबरपट्टा चांदी, सोनं किंवा मोत्याचा बी असायचा बर का. यावर मोर, फूल, कोयऱ्या असतात. पैंजण, स्त्रियांच्या पायाला बांधलं जाणारं चांदीचं किंवा सोन्याचं आभूषण म्हणजे पैंजण. याला लहान लहान घुंगरू असतात आणि त्यांचा मंजूळ छुमछम छुमछम आवाज येतोया. जोंधळ मणी, जोंधळ्याच्या दाण्यासारखं म्हणजे ज्वारीसारखं सोन्याचे छोटे मणींची बनवलेली पोत म्हणजे जोंधळी पोत किंवा जोंधळी मणी गुंड असं बी म्हणतात त्याला. धान्याप्रमाणे समृद्धी आणणारा दागिना आवडीनं घातला जातोय. मंगळसूत्र, काळ्या धाग्यात सोन्याचे मणी गुंफलेले सौभाग्याचं प्रतीक मानलं जाणार म्हणजे मंगळसूत्र. मंगळसूत्रामुळे वाढलाय ठोका, मंगळसूत्रामुळे वाढलाय ठोका, पाहुणी मांजर आणि सुकीर्ता हाय माझा बोका. नथ, बानू, पेशवाई, पाचू, अरा प्रकार किती बी असू देत, महाराष्ट्रीयन नथ म्हणजे सगळ्या शुभ प्रसंगात त्याचात मिरवायचा नाकावरचा दागिना. अरे माझी तर पडलीच. त्यामुळे नाकावर राग नसावा पण नथ असावी. मासोळ्या, वेधान, कांदे फूल, कान, जुडवी, वाकी, सूर्यहार, चपाकळी, अरे अजून लय 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 सुंदर प्रकार असेल मराठी दागिन्यांमध्ये येतात. पण लय मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे आता हाच व्हिडिओ आवडला असेल तर न लाजता मला लाईक करा बरं का, शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा. कारण आय लव्ह यू.